सध्या आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या अगदी समोर आणि आपण बघतोय मनोज जरांगे यांचे सहकारी आपल्या सोबत आहेत। तुम्ही सगळ्यांना आवाहन करताय, काय आवाहन करताय? दादांचा आम्हाला आत्ताच निरोप आलाय की या गाड्या ज्या आहेत रस्त्याच्या, त्या रस्त्याच्या गाड्या काढल्या पाहिजेत आणि हा रस्ता मोकळा करून दिला पाहिजे। कारण चेंबूर असेल, पुण्याहून येणारी वाहतूक आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून येणारी जी वाहतूक आहे ती वाहतूक या रस्त्याने इथे येते आणि इकडे यायला जे कुणी जेवण घेऊन आले, कुणी नाश्त्याचं घेऊन आले, कुणी पाण्याची व्यवस्था करून आले, परंतु ते काहीही इथपर्यंत पोहोचत नाही, आमच्या गाड्यामध्येच अडकल्यात इथं ट्रॅफिक जाम झाल्यामुळं। म्हणून इथल्या लोकांना आमची विनंती आहे, आपल्या गाड्या हे जे दोन रोड आहेत समोरचे, एक हा आणि याच्या बाजूचा, हे दोन रोड रिकामे सोडायचे आहेत। हे मनोजदादांनी सांगितलेलं आहे, मनोजदादांनी सांगितलंय कोर्टाच्या नियमाचं पालन करायचंय, मनोजदादांनी सांगितलंय पोलिसांच्या सूचना मानायच्यात आणि कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही। दारू पिऊन किंवा व्यसन करून जर कोणी चुकीचं वागत असेल तर तिथंच त्या आपल्या मावळ्यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचंय, हे सुद्धा दादांच्या सूचना आहेत। म्हणून मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या या भागातल्या सगळ्या तरुणांना विनंती करतोय, दारू पिऊन कुणी आंदोलनात यायचं नाही। आपला लढा हा मनोजदादांचा आहे। कोणते रस्ते तुम्ही मोकळे आता करताय? आता जो फ्रीवे येतोय चेंबूर कडून, हा फ्रीवे सध्या रिकामा करून द्यायचा, कारण आमचे लोक बिस्किट, पाणी, नाश्त्याचं, जेवणाचं किंवा इतर साहित्य, ब्लँकेट वगैरे घेऊन या रस्त्याने येत आहेत। म्हणून सीएसटी समोरचा हा क्रॉफर्ड मार्केट पर्यंतचा या रस्त्यावर समोरच बऱ्याच ठिकाणी गाड्यांवरती काही साऊंड वाजवले जातात आणि नाचगाणं देखील सगळं सुरू आहे। हा, साऊंड वाजवायला हरकत नाही, पोलीस बांधव त्यांना मदत करतायत, पण रोडवर वाजवले नाही पाहिजे, रोड अडवला नाही पाहिजे। रोडवर प्रत्येकाला, मुंबईकरांना आणि आपल्या बांधवाला, महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या मराठा बांधवांना इथे येता आलं पाहिजे। जे साहित्य घेऊन येत आहेत त्यांना इथं पोहोचता आलं पाहिजे। म्हणून माझी विनंती आहे आपल्या या रोडच्या सगळ्या बांधवांना की आपण सगळ्यांनी या समोरच्या गाड्या आहेत ना, चला काढा, हे भैया पाणी घ्या गाडी पुढं, ज्या या दोन रोडवर गाड्या आहेत, हे पाणी वाटणार, चला चला प्लीज लवकर घ्या। तर आपण बघतोय पाण्याची वेगळी व्यवस्था आधी नव्हती, जेवणाची व्यवस्था नव्हती, पण आता सगळी व्यवस्था झालेली आहे। पण तरी जे काही अन्न बाहेरून येणार आहे ते मुंबईत जर सुस्थितीत पोहोचायचं असेल, लवकर पोहोचावं असं वाटत असेल तर रस्ते मोकळे करा, असं आवाहन आता जरांगे पाटलांच्या समर्थकांकडून केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह मी सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत।